गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आहे 8 तारीख. सो आज आहे माझा वाढदिवस. तर आज मी 19 वर्षाची होणार आहे. मम्मी किती वाजता जन्माला होते? टिकी कुठे गेली का? पडली गा आंघोळ केल्यानं. पप्पा घाई करू लागले म्हणून डबा द्यायला लोक. हो. सो गाईज, आज किती वर्षाची व्हायले मी? 19 वर्षाची. आणि आज मी आयफोन 15 घेऊन 1 वर्ष झालं गाईज, हे ना मम्मी? सो खूप एक्साइटेड आहे मी की आजचा दिवस कसा जातो. तर चला आपण पूर्ण माझा जसा जाईल आजचा दिवस ते मी पूर्ण ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. संध्याकाळी 12 वाजता मम्मा विश करणार होती आणि मम्माला लागली झोप. मी बी झोपी गेले होते. 11 वाजता झोपले होते मी पण. आणि 11:30. आता मी म्हणलं एवढा टाइम आहे 1 तास, चला झोपून घ्यावं थोडस. झोप लागणार नाही, बिंदास झोप लागली मग. आणि नंतर भैया मला 12 वाजता येऊन विश करायला हॅपी बर्थडे. मी पण झोपीतून उठून त्याच्याकडे असं शॉकने बघायले का उठिलास म्हणून. नंतर मग त्यानं विश केला. मग मी म्हटलं मम्मीला उठवा की नाही. नंतर मग मी म्हटलं चला उठवाच मम्मीला पण. मग मी मम्मीला उठवले. मग मम्मी पटकन तिथून उठली, हॉलमध्ये आली, भैयाला काहीतरी म्हणली, चॉकलेट घेतली फ्रीजमधली, आली, मला खाऊ घातली. अधिक मग काय केलं आहे आपण? काय केल्या? काय नाही, विश केले, पप्पी घेतल्या आणि ते हॅपी बर्थडे वाला डान्स केले आम्ही. आणि मग झोपी गेल्या. सो संध्याकाळी जर मी ब्लॉग बनवला असताना लय भारी झाला असतं. लय भारी रिॲक्शन होते मम्मीचे. असं एकदम उठली होती आणि हॉलमध्ये आली, भैयाला काय ती म्हणली वाटायला उठीला नाहीस म्हणून. ते गेली फ्रीजमधली चॉकलेट काढली, आणली, खाऊ घातली. सो गाईस, चला आता मला आंघोळ वगैरे झाली. आता कपडे वगैरे घालून मला नवीन मंदिरामध्ये जायचे वटी भरायला. तर सोबत जाऊया, चला. आज दीदीचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे म्हणणार नाही मा? टामी 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 टामी. मी इथे रेडी झाले आणि हे माझा आउटफिट आहे जे की मी तुम्हाला दाखवते. असं पकड भैया, थोडं खाली कर फोन. हे असं आहे. छान दिसायले ना? कमेंटमध्ये सांगा. आणि इथे भैयानी पण नवीन कपडे घातले. आज हे कळणार झालं की माझा बर्थडे आहे की भैयाचा बर्थडे आहे, दोघाच आहे. आणि इथे मी ओटी म्हणजे साडी वगैरे घेतली देवीसाठी. तर आता चला जाऊया तिथे, पाया वगैरे पडूया. आणि आज सकाळपासून एवढे फोन्स वगैरे आलेत ना मला विश करायसाठी बाई. तर चला जाऊया आता. वटीचं वगैरे घेतलं मी. तर चला आता जाऊया. अरे भैयाला विचारायचं राहिलंच कशी दिसायले? छान दिसालीस एकदम. आणि पाऊस पण चालू आहे गाईस, छोटंसं रिमझिम. आई मी कशी दिसायले गा? जलपरी. टावी उठून आला भा. ते माझी ओढणीच पकडला होता मम्मी. सो चला आता जाऊया. मंदिरामध्ये आले आम्ही आणि तर मस्तपैकी हवा सुटली मस्त. पाऊस पण छान. हा, पाऊस पण बारीक चालू आहे. मंदिराच्या बाहेर निघाल्या, एवढी पॉझिटिव्ह फिलिंग आली ना. हो आपू, खूप मस्त. लय मस्त दर्शन करून लय मस्त वाटलं. आणि वरून पाणी पडाले, रिमझिम पाणी. मी म्हणलं होतं माझ्या बड्डेच्या दिवशी पाऊस पडा. लोकांना ना बड्डेच्या दिवशी पाऊस पडू नये वाटते, जे जुलैमध्ये असतात ना ज्यांचा बड्डे. पण मला वाटते माझ्या बड्डेच्या दिवशी पाऊस पडावा. अरे रिमझिम किती मस्त, असं छान वाटायचं. चला आणखीन देवाकडे जायचं. हा, आता मारुती मंदिरला जायचं. आता आम्ही घरी आलोत आणि आता आम्ही जेवण करायलो. आले की जेवायला आणि लगेच आता आम्ही चाललोत मूवी बघायला. मम्मी मला न्याली मूवी बघायसाठी. तर बघू आता कोणती मूवी आहे काय नाही. तर आता 10:30ला तर आहे, बघू 11ला चालू होईल बहुतेक. आम्ही इथं आलोत कोणतं आहे, E-स्क्वेअरला. नाव विसरून गेले होते. आणि मूवी चालू झाली म्हणे, द जंगल काहीतरी आहे नाव. तर चला जाऊया. मम्मी खुश आहे, तिच्याहून जास्त मी खुश आहे. थँक्यू. नहीं, इसकी आवाज कैसे चली गई? अरे अपने को क्या लेना देना, आवाज जाती है चाहे पार्टी नहीं जानी चाहिए. हाँ? एक मिनट
एक मिनट मैं बोल रही हूँ ना, प्रोड्यूसर की बेटी हूँ मैं. 50 200 डन. जाएगा बूम 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 सब जगह मैंने बारूद फैला दिया है सर बस यह सिग्नल दे देना मुझे ऊपर टावर पे क्या कर रहा भाई मूवी संपली आणि कशी होती मम्मा मूवी? छान. खूप मस्त होती. एवढं हसून हसून पोट दुखलं ना. वेलकम टू द जंगल म्हणून होती मूवी. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया आपण. आता फायनली आम्ही घरी आलोत आणि मम्मीचा हाल बघा. आणि मम्मीनं भैयासाठी काय आणली? आणले गंमत. आम्ही इथं आहात ना वा? त्याला भूक लागली. त्याला भूक लागली. बाय टॉमी. आता एवढा जोरात पाऊस पडला ना आणि त्यामध्ये मम्मी इथं बनवत आहे. काय बनवायली? चिवड्याची तयारी चालू आहे. कारण वरचे काकू दीदी आणि ते लहान लेकर आहेत. आम्ही सगळेजण माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. आता संध्याकाळ झाली आणि इथे आरती वगैरे आणून ठेवली आणि हे मी आउटफिट वगैरे घातलं आणि इथं आलं आमची छटकू पुटकू गँग. तिचा दात कुठे गेला? दात कुठे गेला? खिडकी पडली. खिडकी पडली हवा यायचा नाही पडली. मग काय झाले? ते बाजीची पडाली. म्हातारी झाली. काय झाले? नाही जास्त चॉकलेट खाल्ले की झालंय तुला है ना? म्हातारी झाली. नाही मी काय पण कुचूर जात ना त्याच्यामुळे. नाही म्हाताऱ्या माणसाला आता दात पडतात. आता ते दुधाचे दात पडलेत. आता लोखंडाचे दात येतात तुला. बाप रे, तुला आता लोखंडाचे दात येतात? लोखंडाचे? कोण म्हणताय? आम्ही भैया म्हणाले, मी म्हणालो. प्राप्तीला माझे पप्पा नाही लहानपणी सगळ्यालाच येतात. मला पण आलते. तू मम्मीला विचार. मी- मम्मी लोखंडाचे दात येतात की नाही? काय लोखंडाचे दाते येतात. मग त्याला पाडा लागते. मग म्हणजे भंगारवाला विकायचं. मग त्याचं मग आईस्क्रीम खायचं. मग थंडगार लागले की मग नवीन दाते यायला सुरू होतात. तू खरगोशवानी दिसतो. कस काय त्याने खरगोशवानी दिसत? 2 दात यायचे खरगोशवानीचे बड्डे. तुला पण शिकेल असं बोलायला? कनिष्ठ मग हिच्याकडून क्लास घ्यावा लागते बा आपल्याला. माझ्या भैयाला शिकवती का असं टीचरच बोलायला? बनलो नाही. क्लास कुठून घेऊ मी? अरे बन की यार. बोलायचं शिकायचं क्लास. क्लासची स्पेलिंग सांग. हा? माहित नाही मला. तुला येते काय? किती घाण बोलते. तू विचारायला की म्हण ना. LASS. याला येत नाही. मला येत नाही. घोड्याला. अरे बापरे. बरं, त्याकडे क्लास लावतो म्हणालो. तुला चेना गेला आता मी. बरं, ते घोडा आहे. मला म्हणा की टीचर पण आणि माझ्याकडे नको लाव. लय तुला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. 19 वर्षाची झाले मी. काय नाही गिफ्ट वगैरे चालली. दे आता दे. थँक्यू. थँक्यू. वेलकम. अयो. अक्षरासाठी काम येते. थँक्यू. याद रहेगी निशानी. Oh my god, thank you, आई लय छान आहे ग जैन. मला लय समथिंग
पॅकिंग परफ्यूम आंघोळ करत नाही मी 4 दिवस. थँक्यू. तसं आपण इकडे 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 इकडे. थँक्यू. इथं बड्डे वगैरे झाला. आता जायचंय मावशीच्या इथे आणि त्यांच्या पण मुलाचा वगैरे बड्डे होता, तर आता तिथे पण सेलिब्रेट वगैरे करायचं. तर चला आता तिथे जाऊया. नाहीच आता मावशीच्या इथे आलोत आम्ही आणि हे बघा मावशी किती भारी दिसली. आणि हे बड्डे बॉय, हॅपी बड्डे. हात कोणता गेला. आणि ती परी कुठे बघा, परी पण आहे इकडे. परी लय भारी दिसते कडे. आई माझी तो मैत्रीण म्हणली दोघी कोण आहे ही म्हणली मी रिस्क आहे म्हणली. काय त्याला पक्क बसले काय केले केक. मावशीच्या इथून आम्ही परत घरी आलो आणि आता म्हणतानी या ब्लॉगला एंड करणार आहे मम्मा. आणि गाईस आज माझा वाढदिवस एवढा छान झाला ना. आणि मम्मीनी माझ्यासाठी चेन सुद्धा आणली आणि खूप मम्मी पहिले म्हणलं होतं आई मला चेन घ्यायची, चेन मला आवडते. अरे मम्मानी चेन आणली सुद्धा. हो मम्मा, तुला माहित होतं, लक्षात ठेवली होती मला आवडती म्हणून. मला घ्यायचंच होतं. चला आता सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. समोरचं मम्मी म्हणणार आणि ब्लॉगला एंड करणार. चल 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 ठीक आहे कर ना. मी म्हणतो ब्लॉगला एंड कर ना. हा हा कर 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 ब्लॉगला एंड. लाईक करा, सरप्राईज हा हा समोरचा चुकते. आवडला तुम्हाला ब्लॉग आवडला असता तर लाईक करा, सरप्राईज करा, फॉलो करा. सरप्राईज फॉलो करा. फॉलो कुठं असते याच्यात. ते काय म्हणतात मला सबस्क्राईब करा म्हण. बाय गाईज म्हण. माझ्या पोरीला विश करा म्हण. बाय बाय. विश करा विश करा आमच्या पोरीला. आमच्या पोरीला मजा म्हण. मजा संग्रामच्या पोरीला विश करा. बाय बाय. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल गाईज. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये हॅपी बर्थडे म्हणायचं विसरू नका. आणि बाय बाय. आता इथं कॅमेरावर हात